गेम शो आज झी टॉकीजवरती लॉन्च झालेला आहे. तर कुठेतरी म्हणजे खेळांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूनं या चॅनलने जे काही लॉन्च केलेलं आहे, आपण याकडे कशा रीतीनं पाहता? झी टॉकीजचं अगदी मनपूर्वक अभिनंदन, कारण ह्याची अतिशय गरज होती. जसं प्रो कबड्डी आहे किंवा आता सोनीवरती काही कुस्त्यांचे हे दाखवले, तसंच मराठी कुस्ती हा एक मराठी मातीतला खेळ आहे आणि त्यासाठी मराठी तारुण्याला, मराठी तरुणांना जे आखाड्यातले आहेत, जे कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड इकडची सगळी जी मुलं आहेत, त्यांना एक फार मोठी संधी मिळालेली आहे आणि झी टॉकीजचं खरंच ह्याच्यासाठी मनपूर्वक अभिनंदन. सर, एकूणच या शोचं जेव्हा आपण बोलतोय, खूप कॉन्सेप्ट खूप वेगळी आहे आणि कधी फारशी म्हणजे कुठे चर्चेली गेलेली नाही आहे किंवा मांडण्यातसुद्धा आलेली नाही आहे. तर हा जो ट्रेंड काही मराठीत आता रुजू पाहतोय, त्याबद्दल काय आपलं मत आहे? म्हणजे कॉन्सेप्ट नवीन आहे हे करेक्ट आहे, पण ही कॉन्सेप्ट डेफिनेटली येणंच होतं. कारण आता सगळ्या प्रीमियर लीग्स आपण बघतो, हॉकी प्रीमियर लीग, बॅडमिंटन प्रीमियर लीग, फुटबॉल प्रीमियर लीग. तर कुस्ती हा एक तर आपलाच खेळ आहे आणि आपली कुस्ती जे आपले कुस्तीचे खेळाडू आहेत त्यांनी तर आंतरराष्ट्रीय नाव मिळवलेलं आहे. तर त्यांना इकडे संधी आपण लोकल दिलीच पाहिजे आणि ती झी टॉकीज देते हे विशेष. सर, एक तुम्हाला पर्सनल असा क्वेश्चन आहे, तो म्हणजे लहानपणीचा असा कुठला खेळ होता जो आपल्या खूप स्मरणात राहिलेला? आपण कधी असे काही कसरतीचे कधी काही खेळ खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे का? मी लहानपणी खूप कुस्ती खेळायचो आणि एक माझा कझिन ब्रदर होता, मावस भाऊ, त्याच्याबरोबर मी कुस्ती खूप खेळायचो आणि इनव्हेरिएबली त्याला मी खाली पाडून त्याच्यावरती मात मिळवायचो आणि पाठ टेकवायची. म्हणजे त्यावेळेला एक माहिती होतं का कुस्तीमध्ये आखाड्यामध्ये पाठ टेकवली का ऑपोनंट संपला, तेव्हा हे पाठ टेकवण्याचा जो प्रकार आहे तो आता अक्षरशः पाहायला मिळणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर मी आभार मानेल झी चॅनलचे की त्यांनी असा उपक्रम चालू केला, कारण आपल्या मातीतला खेळ आहे आणि अनफॉर्च्युनेटली त्याला जे ग्लॅमर मिळायला हवं होतं ते मिळालं नव्हतं आत्तापर्यंत. जे आता मला खात्री आहे की या चॅनलमुळे आणि घराघरापर्यंत पोचेला खेळ, ते खेळाडू घराघरापर्यंत पोचतील, जे कुठेतरी गरजेचं असं मला वाटतं. आज अँकरिंग करत होतो मी या प्रेस कॉन्फरन्सचं, तेव्हा मी जेव्हा लिस्ट वाचली त्यांचे अचीवमेंट जर मी बघितलं ना, तर म्हणजे इतके गोल्ड मेडल्स, सिल्वर मेडल्स वगैरे, ब्रॉन्झ मेडल्स त्यांना मिळाले आहेत. मला असं कुठेतरी वाटतं दे आर डिझर्विंग कॅन्डिडेट्स आणि जसं मी म्हणालो की ते घराघरापर्यंत पोचलेच पाहिजेत. सो आय एम रिअली हॅपी असं काहीतरी चालू झालेलं आहे आणि मला खात्री आहे की संपूर्ण महाराष्ट्र झी महाराष्ट्र कुस्ती लीगला खूप सपोर्ट करेल, कारण आपला खेळ आहे. आणि मी तर एवढंच विनंती करीन की या सगळ्या खेळाडू ऑलरेडी स्टार आहे, अजून मोठे स्टार बनवा त्यांना. पण हे ज्या पद्धतीचे जे शोज आहेत ते पहिल्यांदा हिंदीत होत होते, मराठीत अशा प्रकारचं होत नव्हतं. तर हळूहळू हे जे काही ग्लॅमर मिळत चाललं आहे, तर म्हणजे हे कशासाठी आहे, काय वाटतं तुला? मला कशासाठी आहे म्हणजे मला असं वाटतं हे गरजेचं आहे कुठेतरी आणि आपल्या मातीतला खेळ आहे. आपण लोक त्याला मोठं नाही करणार तर मग कोण करणार? सो हा जो काय त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला आहे, मला खात्री आहे की पूर्ण महाराष्ट्र खूप सपोर्ट करणार आहे इनिशिएटिव्ह. अशा पद्धतीच्या फिल्म्स बनाव्या त्यासाठी सुद्धा पुढाकार आत्ता घेतला जातो आहे आणि जेव्हा तुम्हाला ॲक्टर्सला अशा पद्धतीच्या फिल्मसाठी सुद्धा म्हणजे विचारणा होते, मग अशा पद्धतीची तुमची जी काही ओव्हरऑल हे असेल, तयारी असेल, ती सुद्धा सुरू होते. तर असे शोजसुद्धा कुठेतरी तुम्हाला म्हणजे मार्गदर्शक ठरू शकतात असं वाटतं का? नक्कीच. मी म्हणेन की कलाकार म्हणूनच एक प्रत्येक गोष्टीकडे बघणार नाही मी, पण एक माणूस म्हणून डेव्हलप होता तुम्ही. आणि माझं तर म्हणणं आहे की जे स्पोर्ट्समन आहे त्यांच्याबद्दल मला खूप आदर आहे, कारण एक ध्यास असतो तो. खूप वर्षांपासून ते मेहनत करतात. आपल्याला फक्त त्यांचं त्या क्रिकेटपटूंचं यश दिसतं किंवा त्याचे ब्रँड एन्डॉर्समेंट्स करतात ते दिसतात किंवा यांना ऑलिम्पिकमध्ये जेव्हा गोल्ड मेडल्स मिळतात तेव्हा आपल्याला ते दिसतं, पण त्याच्यामागे खूप वर्षांची अतोनात मेहनत असते. ती पण कुठेतरी त्याचा पण विचार करणं गरजेचं आहे. म्हणून जेव्हा पण मी स्पोर्ट्समनला भेटतो तर मला असं कुठेतरी एक इन्स्पिरेशन मिळतं. सो मी याच्याकडे एक कलाकार म्हणून की म्हणजे जर मी फिल्म केली तर मला कसं स्टडी करायला या दृष्टीने बघत नाही, मी एक प्रेरणा घेतो या लोकांकडून. तुझा व्यक्तिगत आयुष्यातील म्हणजे कुस्तीवीर कोण तुला सर्वात आवडतो? नाही, मला एक असं सांगता येणार नाही. मला जसं मी म्हणालो की सगळ्यांबद्दल रिस्पेक्ट आहे आणि आता या लीगनंतर मला खात्री आहे की महाराष्ट्रात प्रत्येक घरात एक कोणीतरी त्यांचा फेवरेट असणार, इतके ते स्टार्स या लीगनंतर होतील असं मला वाटतं. मराठीत त्या पद्धतीने खेळांचे जे काही मूवीज आहेत ते क्रीडाविषयक ते खूप कमी बनले गेले आहेत.
सगळ्याच गोष्टी आहेत, आपल्याकडे टॅलेंट आहे, महाराष्ट्राचे स्वतःचे खेळ आहेत, मलखांब असेल किंवा कुस्ती किंवा इतरसुद्धा आउटडोअर गेम्स. तर काय रिझन्स काय आहेत जेव्हा तुम्ही ओव्हरऑल आता एवढ्या वर्ष तुम्ही जेव्हा आता इंडस्ट्रीमध्ये आहात, तर काय म्हणजे बॉलिवूडमध्ये किंवा हॉलिवूडमध्ये ज्या पद्धतीने बनतात तर मराठीत का कमी का बनतायत? मला असं नाही वाटत बनले नाही आहेत, बनले आहेत, त्याच्यावर कदाचित तेवढं यश मिळालं नसेल, पण मला असं वाटतं पुढाकार घ्यायला हवा. आम्ही नक्कीच घेऊ पुढाकार. जेव्हा चांगली स्क्रिप्ट, तो एक चांगल्या पद्धतीत जर सगळा जसं म्हणालो मी, एक ती भट्टी जमली की ती फिल्म हिट होते. मला असं वाटतं की नक्कीच पुढाकार आम्ही घेतला जाईल. आणि मला असं वाटत नाही की आत्तापर्यंत बनले नाही आहे फिल्म्स, पण जसं मी म्हणालो की कदाचित तेवढं यश मिळालं नसेल म्हणून तुम्हाला त्या फिल्म्स लक्षात नाही आहेत, पण बनल्या नाही अशातला भाग नाही आहे. आणि पुढे जर मला विचारलं बनायला हव्यात तर नक्कीच बनायला हव्यात. आणि आपला खेळ नक्कीच आपण सपोर्ट म्हणजे त्याला पुढे नेलं पाहिजे. सगळ्यांनाच माहिती आहे, क्रिकेट म्हणा, फुटबॉल म्हणा, ह्याला ते इम्पॉर्टन्स आहेच. तसंच हळूहळू कबड्डीला सुद्धा ते इम्पॉर्टन्स मिळालं. मग तसंच आपल्या मातीतला हा जो खेळ आहे कुस्ती, जो लहानपणापासून आपण ॲक्च्युली मारामारी आणि या ह्यानी ते आवड असतेच, त्या खेळाला कुठेतरी असं इम्पॉर्टन्स येतं. ह्याच्याकडे एक वेगळं हे एक लेवल आहे, एक ग्लॅमर त्याला मिळणार आहे. हे बघून खरंच खूप कौतुक वाटतं. झी टॉकीजने हा उपक्रम राबवणार आहेत, हे खरंच खूप चांगलं आहे. कारण खरं सांगू, आता ना आपलं हळूहळू दुर्लक्ष होत चाललं होतं कुस्तीकडे सुद्धा. म्हणजे त्याच्यातले नॉर्म्स नवीन जे आपली यूथ येते त्यांना माहिती नसतात, किंवा एक्झॅक्टली त्यातले रूल्स काय ते माहिती नाही आहेत. आणि मस्त खेळ, त्याला काय लागतं, एक आखाडा लागतो आणि त्याही स्वतःला बनवणं असतं, एक घडवणं असतं त्याच्यात. इतर स्पोर्ट्सपेक्षा मला वाटतं कुठेतरी एक सेल्फ डेव्हलपमेंट या स्पोर्ट्समध्ये जास्त होतं. कारण की आपण डिफेन्स शिकतो, आपण अटॅक शिकतो आणि जपून खेळणं पण शिकतो. आणि एक एंटरटेनमेंटच्या ह्यानी सुद्धा तो खेळ असणारच. त्यामुळे खूप जास्त एक्साइटमेंट आहे. लुकिंग फॉरवर्ड. लवकरच मला वाटतं मार्चमध्ये सुरू होणार आहे, त्यामुळे वाट बघतोय कधी सुरू होते. कारण की एकदा ही सुरू झाली की जसं दंगलमुळे हळूहळू इंटरेस्ट वाढला होता लोकांचा, की दंगल कळलं आणि नॉर्थमध्ये त्याला एवढं इम्पॉर्टन्स आहे हे लोकांना माहिती आहे. पण आपल्या कोल्हापूर, सांगलीमध्ये कुस्तीला केवढं इम्पॉर्टन्स आहे, तसंच वेगवेगळ्या गावांमध्ये केवढं इम्पॉर्टन्स आहे हे आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि असं वाटतंय हे कुस्ती प्रीमियर लीग चालू झाल्यानंतर नुसतंच जिमची मेंबरशिप नाही, तर ठिकठिकाणी असे कुस्तीचे आखाडे लागतील आणि तिकडे लोक जाऊन शिकतील असं मला खूप वाटतंय. एखाद्याच्या खेळावरती समज कुठलाही सिनेमा बनला बाय फॉर इन्स्टन्स, पण तुला म्हणजे त्याच्यामध्ये कोणती म्हणजे कुठला ऑप्ट करशील, क्रिकेट का आणखीन कुठला? हां, क्रिकेटवरती तर एक फिल्म बनते आहे जी मला रिसेंटली आत्ता कळली आहे. मी नाही करत आहे ते फिल्म समोर, कारण की मला क्रिकेट खेळता येत नाही. पण मी स्पोर्ट्स रिलेटेड एक फिल्म करतो आहे ज्याच्यात 3 स्पोर्ट्स आहेत, हाय जम्प, रनिंग आणि आर्चरी. तर हे तिन्ही स्पोर्ट्सला सुद्धा आपल्या महाराष्ट्रात खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे. कारण की आपल्याकडे खूप चांगले खेळाडू आहेत, हे कुठेतरी या फिल्ममध्ये आम्ही दाखवून देणार आहोत. त्याचं शूट कंप्लीट झालं आहे. मिलिंद शिंदे यांनी डिरेक्ट केलेली आहे, ॲक्टर डिरेक्टर मिलिंद शिंदे यांनी ती फिल्म डिरेक्ट केलेली आहे आणि आत्ता त्याचं डबिंग चालू आहे. सो लवकरच ती फिल्म प्रेक्षकांसमोर येईल. सो मी म्हणेन ऑलरेडी आय एम अ पार्ट ऑफ अ स्पोर्ट्स फिल्म आणि मी एक फिटनेस ॲडिक्ट असल्यामुळे एक स्पोर्ट्स फिल्म करायला मिळणं हे खरंच आय हॅव बीन लकी की मला अशी फिल्म करायला मिळाली. पण त्यानंतर कुस्तीवरती फिल्म आली तर मला कुस्ती खेळायला आवडेल, शिकायलाही आवडेल आणि मस्त एकदम मजबूत खेळीन मी. लहानपणी कधी कुठल्या कसरती किंवा कुस्ती कधी खेळण्याचं आठवते का? मारामारी किंवा या मारामारी खूप आठवते भावाबरोबरच, कारण की ती ऑटोमॅटिकली कुस्ती व्हायचीच, की ज्या प्रकारे एकमेकांना विचार न करता आपण हे करतोय. पण अदरवाईज एकदा दोनदा फक्त कुस्ती पाहिलं होतं, पण कधी खेळलो नव्हतो आणि त्याच्यातलं फार कळतही नव्हतं. पण इंटरेस्टिंग वाटायचं की हे मस्त आहे. ती मारामारी कोणालाही बघायला आपल्याला एक तो जसं WWF, तर त्यावेळेला हळूहळू आपलं कुस्तीकडचं आकर्षण सगळ्यात पहिलं डायव्हर्ट झालं होतं ते WWF कडे. आणि त्यानंतर तेच बघून त्याचे कार्ड्स, त्याचे प्लेयर्स माहिती आहेत, पण आपल्यातही हा गेम आहे हे माहितीच नव्हतं आपल्याला. ते फक्त त्या स्टेजवरती त्यांचं जे त्याच्यावरती खेळण्याचं माहिती आहे. मातीतला हा खेळ आहे अशा पद्धतीचा हा नव्हता माहिती. तर त्यामुळे ते मिस झालं आहे. पण आता खेळेन. लहानपणी नाही खेळू शकलो, ते लहानपणी खूप वीक होतो मी, पण आता ती स्ट्रेंथ बिल्डअप केलेली आहे. सो या खेळूया कुस्ती. जाता जाता तुला असा एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे कुस्ती हा खेळ किती म्हणजे ॲज अन ॲक्टर म्हणून किती उपयोगाचा आहे असं तुला पर्सनली वाटतं? एक आहे बेसिकली ना, कुठलाही स्पोर्ट म्हटल्यानंतर तुमची एक स्ट्रेंथ असते, कोर स्ट्रेंथ सगळ्यात इम्पॉर्टंट असते आणि ती कोर स्ट्रेंथ तुमची आल्यानंतर तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचा उपयोग होतोच. त्यामुळे ॲक्टिंगमध्ये सुद्धा तो होणारच, तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये होणार, तर तो बेनिफिट असतोच. आणि ओव्हरऑल पण जसं मी म्हटलं की आता फाईट सिक्वेन्सेस असतात, त्या फाईट सिक्वेन्सेसमध्ये त्याची मदत होणार आहे. इव्हन बघूनसुद्धा, जसं शिकणं तर दूरची गोष्ट आहे, पण बघूनसुद्धा की ओके काय स्ट्रॅटेजी वापरली आहे, कसं कॅप्चर केलं आहे, हे इव्हन पर्सनल लाईफमध्ये आणि तेवढंच सिनेमांमध्ये सुद्धा वापरण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. नमस्कार, मी दीपाली सय्यद. झी टॉकीजद्वारे ॲक्च्युली माझं खूप वेगळं एक रिलेशन आहे. कारण
खूप वर्षापासून माझ्या कार्यकिर्दीला जेव्हापासून सुरुवात झाली आणि जेव्हापासून मी चित्रपटात काम करते तेव्हापासून ते सगळे चित्रपट ही वाहिनी तुमच्यापर्यंत पोचवत आली आहे. आणि आज एक आगळा वेगळा उपक्रम म्हणजे महाराष्ट्राची कुस्ती लिंग असा एक उपक्रम तुमच्यासमोर ती वाहिनी घेऊन येते. मी खूप एक्सायटेड आहे कारण मला खूप आवडतं, कारण हा महाराष्ट्राचा आपला गेम, जी माती त्यात आपलं सगळं काही सामावलेलं आहे आणि ती सगळी तो एक कुस्तीचा गेम तुमच्यापर्यंत ही वाहिनी घेऊन येते. आणि त्या गेमला आणि ह्या उपक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत. त्यामुळे तुमच्याही शुभेच्छा त्यांच्याबरोबर राहू द्यात आणि आपलंसं म्हणायला. नमस्कार, मी सुशांत शेलार. खूप अभिमान आणि खूप आनंद वाटतोय की झी टॉकीजनी हे पाऊल उचललं आहे. महाराष्ट्रातल्या मातीतल्या प्रत्येकासाठी अभिमानाची गोष्ट असणाऱ्या कुस्ती खेळाला आज ते एका वेगळ्या पातळीवरती, एका वेगळ्या दर्जावरती घेऊन जात आहेत. त्यासाठी झी टॉकीजला माझ्या मनापासून शुभेच्छा. आणि हे पाऊल त्यांनी उचललं. झीने नेहमीच मराठी मातीला, मराठी माणसाला, महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे. त्याच्यामुळे या कुस्ती लीगच्या माध्यमातून वेगवेगळे खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल आणि याची दखल भारतातले सगळेच जण, जगातले सगळेच जण घेतील. कारण जिथे जिथे मराठी आहे तिथे झी टॉकीज आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या खेळाडूंना एक वेगळं व्यासपीठ, एक छान प्रोत्साहन मिळण्यासारखी गोष्ट झी टॉकीज घेऊन येत आहे. आणि याची मदत निश्चितच आपल्या राष्ट्रीय पातळीवरती जे खेळाडू तयार होतात त्याच्यासाठी सुद्धा होणार आहेत. त्याच्यामुळे मला खरं तर मनापासून झी टॉकीजचे आभार मानायचे आहेत आणि झी टॉकीजच्या या उपक्रमाला माझ्याकडनं आणि तमाम चित्रपटसृष्टीकडनं मनापासून शुभेच्छा. हाय, मी भूषण प्रधान. डू सबस्क्राईब टू मराठी शोबाज.